मंडळी नमस्कार. महाराष्ट्र राज्य हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे असं म्हटलं जातं. याला शाफुआचं मराठी राज्य असं देखील काही जण म्हणतात. शाहू फुले आणि आंबेडकरांच्या नावानं राज्य करणाऱ्या या राज्यकर्त्यांच्या जमान्यात त्यांच्याच लोकांना मात्र स्थान नाही हे आपल्या लक्षात येईल. राज्य सरकार टिकविण्याची उठाठेव करता करता आपलं हिंदुत्व सोडून हिंदुत्व नाकारणाऱ्यांच्या बगलेत जाऊन बसलेल्या मुख्यमंत्र्यांना शाहू फुले आंबेडकर सोडून द्या, त्यांच्याही वरच्या नेत्यांच्या सन्मानाची वेळ मिळालेली नाही आहे किंवा गरज वाटत नाही आहे. उद्धव ठाकरे हे आंबेडकर विरोधी आहेत, शिवाजी महाराजांच्या वंशविरोधी आहेत असा प्रश्न पडतो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. मंडळी, दर वर्षाला 31 डिसेंबरला एक शासनाचं परिपत्रक निघतं आणि त्या परिपत्रकामध्ये पुढच्या वर्षामध्ये कोणकोणत्या महापुरुषांचं ॲडिशन करून जयंती, पुण्यतिथी अथवा राष्ट्रीय दिवस साजरे करायचे हे ठरवलेलं असतं. 31 डिसेंबर 2021ला असंच एक परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं काढलं आणि या परिपत्रकामध्ये जवळपास 40 जणांची यादी देण्यात आली. या यादीमध्ये यावेळेला 2 माणसांची नावं नव्यानं वाढलेली होती आणि ती 2 नावं म्हणजे एक स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं पंजाबराव देशमुख. या दोन्ही नावाविषयी काही आक्षेप असायचं कारण नाही, पण बाळासाहेबांचं नाव आल्यानंतर एक नवा विषय आपल्या समोर येतो, तो म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या दोन्हीही पितापुत्रांची निवड या महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींच्या मध्ये, थोर व्यक्तींच्या मध्ये झालेली आहे. या दोघांची निवड होते ती सामान्य प्रशासन विभागाकडून आणि याला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळत असते. जेव्हा बाळासाहेबांचं आणि पंजाबराव देशमुखांचं थोर व्यक्तीच्या यादीमध्ये नाव घेण्यात आलं तेव्हा ते कसं घेण्यात येत होतं याची माहिती विचारण्यात आली. तेव्हा स्पष्टपणे एक खुलासा झाला की दरवर्षी शासकीय कार्यालयामध्ये ही यादी महापुरुषांची, थोर व्यक्तींची जयंती साजरी करण्यासाठीची यादी तयार होते आणि त्या यादीला माननीय मुख्यमंत्री मान्यता देतात असं या उत्तरात सांगण्यात आलं. तुषार दामगुडे नावाचे पुण्याचे एक व्यक्ती आहेत जे समाज माध्यमांमध्ये सक्रिय आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी ही माहिती समोर आणली आणि त्यात काही धक्कादायक बाबी समोर आल्या. पहिलं एक, मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं थोर व्यक्तींच्या यादीत नावाचा समावेश होतो हे कळलं आणि दुसरं की अशी कोणीतरी लोकांच्या मधून शिफारस झाली की हे नाव येत असतं असं कळलं. बाळासाहेब ठाकरेंचं नाव कसं आलं याबाबतची माहिती विचारल्यावर मिळालेलं उत्तर होतं RP कुमार उर्फ RK, संभाजीनगर औरंगाबाद, इथे संभाजीनगरचा उल्लेख केला आहे. 14/1/2020 विकास उर्फ कल्याण गोविंदराव जाधव, शिवसेना तालुका संघटक उदगीर आणि सुधाकर सुर्वे, शिवसेना विभाग प्रमुख मुंबई या तिघांनी मागणी केली होती. यातल्या RP कुमार उर्फ RK या औरंगाबादच्या व्यक्तीनं 14 जानेवारी 2020ला मागणी केली होती, तर सुधाकर सुर्वे यांनी 26 फेब्रुवारी 2020ला मागणी केली होती आणि याच मागणीला मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊन बाळासाहेब ठाकरेंचं नाव थोर व्यक्तींच्या यादीमध्ये घेतल्याचं आपल्या लक्षात येईल. आता पुढची माहिती खरी रंजक आहे. बाळासाहेब ठाकरे आणि पंजाबराव देशमुखांची नावं या यादीत घेत असताना एक प्रश्न विचारला होता की आणखी कोणाकोणाची शिफारस लोकांच्याकडून करण्यात आलेली आहे. तेव्हा मिळालेली माहिती धक्कादायक होती. ती माहिती अशी आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत 9 व्यक्तींची शिफारस मागणी विनंती करण्यात आली होती. त्यापैकी 2 व्यक्तींची नावं आली, एक बाळासाहेब ठाकरे आणि 2 भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती. पंजाबरावांची जयंती साजरी करण्यासंबंधीची विनंती प्रशांत चौधरी व इतर यांनी केली होती. भारत दत्तात्रय गावडे पाटील यांनी केलेली होती, जे जळगावचे आहेत. हर्षवर्धन देशमुख
शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी केलेली होती आणि या सगळ्यातून या दोघांची निवड करण्यात आली. आता 9 नावांची ही निवड होती आणि 9 पैकी दोघांची झाली आहे, म्हणजे 7 जण उरलेत. या 7 जणात कोण कोण आहेत हे मी तुम्हाला जरा क्रमवार सांगणार आहे. महाराष्ट्राने लक्षात घेणं आवश्यक आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगणाऱ्या, निधर्मी विचारधारा सांगणाऱ्या महाराष्ट्रानं आता मी सांगत असलेली नावं नीट लक्षात घ्यावीत. पहिल्यांदा निधर्मी विचारधारा, धर्मनिरपेक्षता सांभाळण्यासाठीची 2 नावं मी तुम्हाला सांगतोय. मौलाना अबुल कलाम आझाद जयंती साजरी करण्यात यावी सरकारी पातळीवर, अशी मागणी मोहम्मद जुबेर अहमद यांनी केलेली होती आणि महाराष्ट्र जिल्हा अल्पसंख्याक कर्मचारी यांनी केलेली होती. याही मागणीला केराची टोपली देण्यात आली. पुढे ॲडव्होकेट जाकीर हुसेन यांची जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ते देखील मोहम्मद जुबेर अहमद नांदेडच्या यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेली होती. याही मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. हा धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र आहे, इथे धर्मनिरपेक्ष राज्य असतं. बाळासाहेबांची होते, पण मौलाना आझाद आणि जाकीर हुसेन यांच्या जयंतीला परवानगी मिळत नाही. पुढे आणखी 2 नांदेडसाठीच्या मागण्या आहेत. या नांदेडून आलेल्या मागण्या आहेत. गुरु नानक जयंती साजरी करण्यात यावी सरकारी पातळीवर अशी मागणी करण्यात आली होती, पण याला देखील केराची टोपली दाखवण्यात आली. आता नांदेडमध्ये ज्या गुरु गोविंद सिंगांचा गुरुद्वारा आहे, त्या गुरु गोविंद सिंगांची जयंती साजरी करण्याची मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नाही. हे किती दुर्दैवी म्हणावं लागेल. माजी मुख्यमंत्री 2 माजी मुख्यमंत्री नांदेडचे आहेत. अशोकराव माजी मुख्यमंत्री तर आहेतच आहेत, पण विद्यमान मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत. अशा अशोकरावांच्या नांदेडमधली गुरु गोविंद सिंग जयंती साजरी करण्याची मागणी सुद्धा मान्य करण्यात आली नाही. करण्यात आली बाळासाहेबांची, फक्त बाळासाहेबांची जयंती. याच्या पुढे आपण जरा जाऊया. म्हणजे हे 4 नावं तर गेलीच, 9 पैकी 4 तर गेली. आता उरली 3 नावं आणि 3ही नावं धक्कादायक आहेत. हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी धक्कादायक माहिती पुढे कळणार आहे. या उरलेल्या 3 नावापैकी एक नाव होतं वस्ताद लहुजी साळवे जयंती साजरी करण्यात यावी. बापूसाहेब ठोकळे सोलापूरचे आणि दत्ता हनुमंत भिसे मुंबईचे यांनी ही मागणी केली होती, पण लहुजी साळवे यांची जयंती साजरी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता. बाळासाहेबांना परवानगी दिली, पण वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती ते साजरी करायला हो म्हणाले नाहीत. यापेक्षा पुढचा धक्कादायक प्रकार मला तुम्हाला सांगायचा आहे. माता रमाई जयंती साजरी करावी अशी मागणी प्रेम यश जाधव व महामाया सामाजिक संस्था यांच्या वतीनं करण्यात आली होती. माता रमाई म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, निधर्मी महाराष्ट्रात 2 मुस्लिम थोर नेते, 2 सिख महापुरुष, त्यानंतर लहुजी साळवे आणि माता रमाई यांची जयंती साजरी करायला नकार दिलेला आहे. आता मी पुढच्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असा दावा उद्धव ठाकरे वारंवार करतात. ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी करत असतो, त्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती राज्य सरकारनं साजरी करावी यासाठीची मागणी शनीश्वर अण्णासाहेब शिंगरे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुंबई अखिल भारतीय सेना, शुभम तुपे, छावा प्रतिष्ठान बार्शी या दोघांनी केलेली होती. पण उद्धव ठाकरेंनी संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून
मोहर उठवली नाही. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या पिता पुत्राची जयंती सरकारी पातळीवर साजरी होऊ शकते, तर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करायला या सरकारला काय आक्षेप आहे, हाच आमचा प्रश्न आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं सांगत त्यांच्याच विचाराची कास असलेले किंबहुना उगमस्थान असलेल्या मंडळींना महाराष्ट्रात थोर व्यक्तीचं स्थान द्यावं वाटत नाही किंवा ती आमच्या मुख्यमंत्र्यांना बुद्धी होत नाही, हेच आश्चर्यकारक आहे. आणि ही सगळी माहिती तुषार दामगुडे यांना पाठवलेल्या पत्रामध्ये प्राप्त झालेली आहे. आता आपणच ठरवा, आपल्याच वडिलांना आणि आजोबांना थोर पुरुष म्हणणारे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करतात, त्यांच्या पुत्रालाही थोर पुरुष म्हणून सरकारी मान्यता न देणारे, तुम्ही मान्यता दिली काय न दिली काय, त्यांचं थोरपण अबाधित आहे. सरकारी मान्यता न देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आमची एवढीच विनंती आहे, आपल्या आजोबाची आणि वडिलांची जशी कीर्ती आपण वाढवण्याचा प्रयत्न करत आहात, तशीच कीर्ती ज्यांचं नाव घेऊन राज्य करताय त्यांचं वाढवण्यासाठीचे प्रयत्न करावी. नमस्कार.